हे गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, MS-20 कालू दादा MS-20मध्ये. तर मित्रांनो, आम्ही तिसरा दिवस आहे दिंडीमध्ये. आणि तुम्हाला काय सांगून फायदा आहे मित्रांनो, लय पाऊस चालू आहे. हे सगळं पावसाळं आहे असा विषय. आणि आता आमचं नियोजन चालू काहीतरी. तुम्हाला दिंडीतले माणसं दाखवतो मी. तिसरा दिवस आहे आणि अशी दैन चालू आहे. मरणाचा पाऊस आहे तिकडं. अलाउड करून टाकेल इकडं आणि इकडं कोणा येऊ नये म्हणून. त्याच्यामुळं असा विषय, दिंडीतले माणसं पाहिजे तुम्हाला. असा विषय दिंडीचा. तुकारामनगर असा विषय. हे सगळे पै चाललेले आहात. परत क्या भेटला आपल्याला आता. क्या दाखवतो. हाय, तिकडं काय खायला चालले तिकडं. तर मित्रांनो, क्या भेटला मला दिंडीमध्ये. अभिमान वाटला मला. आणि असा विषय, मी आता चाललो भाकर खायला. जेवण करतो मग बाकीचं हो नंतर बाई पण निघलं मग. तर चला मंडळी, आता उजून शास्त्राव भेटला मला. मायला शास्त्राव माहिती हे शास्त्राव दिंडीत आलेलं आहे. मला लय भारी वाट राहिलं भैया. आणि आमचा नेनू पण आलेलं आहे. म्हणजे दिंडीचा काय नादच नाही भाई. नाद करायचा नाही दिंडीचा. हे टाळकरी माळकरी झेंडेकरी गर्दी दाखव पुढं. गर्दी दाखिली भाई आम्ही त्यांना. मागं बी तितकीच आहे, पुढं बी तितकीच आहे. किती गर्दी आहे. मागची वंबू पहा आमचं वंबू. हे बघ शेषराव कोंडके पण आम्हाला सगळं दिंडी 16 पुढे दाखे ना. इठ्ठल चालली ती दिंडीला. आता हरिभक्त पारायण करायला ते आता संन्यास घेणार तिथं. बाबा नाश्ता चालू तिथं चालू का. तर भाई किती अंतर आहे हो नाश्त्याच किती अंतर आहे. आता शासन अलीकडे ये मला पलीकडे ये चंद्रभागा. शेषराव एक गाणं म्हणलं ना. दाऊन ये म्हणा म्हणा सांगून ये मला पळून ये चंद्रभागा. दही भरली चंद्रभागा. शास्त्रा आहे ना. शास्त्रा खूप खुश आहे. तू काय बोलणार ते सांग ना. तू सांग दिंडीतल्या लोकांना काय सांग. मला खूप आनंद घ्यायचा माऊलीचा, बाकी काही नाही. सगळेच आनंद घेणार आहे. तू सगळेच आनंद घेणार आहे शेषराव. तू थोडासा काहीतरी वेगळा आनंद काय सांगशील लोकांना. पांडुरंग विठ्ठला. तर गाईच आम्ही आता नाश्ता करायला चाललो तिकडं. आणि तुम्ही बघत राहा फक्त. पुढे आल्यावर मला कैलास भेटला, बिभीषण मामा भेटले. मला आनंद झाला असा दिंडीत. म्हणजे उत्साह येऊ लागला मला. कैलास काय सांगशील गावातल्या लोकांना दिंडीला काय. मामा सॉरी मामा सॉरी. इकडे दिंडीला आल्यावर खूप आनंद आहे. आणि आता खूप मजा आहे. मजा माग बिभीषण मामा या लवकर. काय सांगता बिभीषण मामा म्हणे घरी नेऊन घाला म्हणे. मी म्हणलं नाही दिंडीत थांबा म्हणलं तुम्ही. माऊलीचा सोहळा पहा म्हणलं तुम्ही. अरे एवढं आम्ही गोपीनाथ सरपंच आम्ही सगळे दिंडीला येणार आहे बाई. आम्ही आता नाश्ता करायला चाललो. पुढे भाविक लय मोठे भाविक आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर मंडळी परत आम्हाला इकडं आमचे हे काय म्हणते त्याला हरिभक्त पारायण पिंटू काका भेटलेले आहे. आणि पिंटू काका, तुम्हाला आनंदीचा सोहळा कसा वाटतो. अरे खूप छान वाटतो. गावातल्या पब्लिकला काय सांगसान तुम्ही. निपणीच्या गावातल्या लोकांना काय सांगता. सगळ्या गावानं यावं आणि सोहळ्याची मजा घ्यावं. तर इकडे हे मामा हे दरवर्षी येत असते. मागच्या वर्षी यांना बळजबरी आणलं, या वर्षी ते मनानं आले. तर पिंटू काका पण मनानं आलेले आहे. इकडे नंदू काका आहे, इकडे कैलास आहे, इकडे कैलास हे शेषराव कोंडके ज्ञानेश्वर कोंडकी घराणा. हा, तर टॉपचा विषय राहणार आहे यंदा दिंडीमध्ये. माऊलीचा फक्त आनंद घ्या म्हणा. आनंद घ्यायचा. हा, आनंद घ्या तुम्ही. आनंद घ्यायचा. जय हरी. जय हरी. चला. तर बाबा भेटले आपल्याला. बाबा कुठले तुम्ही. हे बाबा भेटले दिंडीमध्ये पै चालणार. हे किती दिवस चालणार बाबा तुम्ही. 15 दिवस. 15 दिवस. बाबा कुठले तुम्ही.
हे बाबा तेलंगणामधून आले दिंडीसाठी भाई, विचार करा महाराष्ट्रातल्या लोकांनो, तुम्ही या चला. असा विषय काका, भावी तेलंगणामधून आला ते. हो ना, हो ना, तेलंगणामधून. तेलंगणा. हो ना. हायला. आणि आपण इथं जवळ असून येईना लोक काही विचार आणा डोक्यामध्ये, पाप करू राहिले म्हणूनच तुम्हाला पाऊस पडत नाही भाई. हो खरं नाही काका? हो, त्यांना सांगा, गावातल्या लोकांना काय सांगतो, संसारात जास्त लक्ष लागलं लोकांचं. संसार संसार तो घे जीवाचा उदार. नाद नाही करायचा भाई, नाद नाही टॉपचा करायचा. विषय आणि टॉपचाच राहणार आहे की नाही? टॉपचाच हा राहणार. नाद करते. हा, नाद करते का? याद यास लागतं लागतंय कुठं? मसाला भात खायला. हा, दिंडीमध्ये. दिंडीमध्ये विशेष प्रकारे आमच्या दिंडीचा आनंद घेत घेत आम्हाला विष्णू काका भेटले. विष्णू काका जय रे. जय हरी, पांडुरंग हरी. जय हरी. आणि काका 3 दिवसापासून आमच्या सोबत नाहीये. काका सगळी पुणे हिंडून आली. नाही पाण्यात अटकलो तो आम्ही कुठं हो? आळंदीला अटकले ते काका. इंद्रायणी फुल भरून चालली आम्ही ती खून पाणी खून काय समजा करा काय म्हणे, लगेच मग हे करून घे काय करून बरं. आता नाश्ता टेम नाही, आता नाश्ता आता नाही ना. काका इथं नाही काय कोणी इथं कुठे नाश्ता नाही इथंच होता. अरे अरे इथं होता. गाईज नाश्ता पाच आलो आम्ही पुढं, आणि नाश्त्याचं काही नियोजन सापडलं नाही. तरी पोव होईन काहीतरी काका. नाश्त्याचं काहीतरी होईन. होईन गण होईन, गवळण होईन. माऊलीचा सोहळा आहे, सांगा ना. मावळीचा सोहळा आहे, गण होईन गवळण होईन. हा. कडे नका मारू फक्त. हा, चला. तर मंडळी, मी आता सध्या भंडाऱ्या माळावरती आहे. आणि मी आता तिकडं म्हणजे इतका पाऊस चालू आहे इकडं, विषय हाड आहे दर्शिक. आणि नाद खुला आहे. भंडाऱ्या माळाचा विशेष हाड आहे भाई. डायरेक्ट असं भारी वातावरण झालेलं आहे भाई. तुम्ही हे बघू शकता तुम्ही, इकडं मंदिराचं काम चालू आहे भंडाऱ्या महाराजाचं. आणि अशा प्रकारे वातावरण तर लय भारी झालेलं आहे, विशेष टॉपचं झालेलं आहे. आणि इकडं गाडी उभं आहे आपली. आणि इकडं वारकरी संप्रदाय. कुठले बाबा? सोलापूरहून आले बाबा डायरेक्ट. विषय नाही भाई. धावून ये मग, धावून ये मग श्रीरंगा. कसं आहे वातावरण? नाद करती का म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि चंद्रभागा बघायची की ती इंद्रायणी बघायची की तुम्हाला? इंद्रायणी दाखी तुम्ही इथून. धावून ये मग, दिसली का? असा विषय भाई. आणि हे पूर्ण यामाडीशी, चाकण यामाडीशी इकडं. आणि इकडं चाकण यामाडीशी आहे, तिकडे इंद्रायणी देऊ आहे. आणि इकडं वारकरी संप्रदाय अशा प्रकारे एन्जॉय करते, आनंद घेते. आणि असा विषय टॉपचा, नाद नाही करायचा भाई. असा विषय चालू आहे. बाबा आनंद घेत आहे वातावरणाचा. वातावरणाचा विषय हाड आहे. धावून ये मग, धावून ये श्रीरंगा. दह असं काय दिंडी वारकरी, असा विषय भाई. वातावरणाचा विषयच आहे. तर मंडळी, अशा वारकरी असा पाऊस चालू आहे. आणि विषय डायरेक्ट टॉपचा आहे. बाबा कुठले तुम्ही? बाबा सांगा ना. संभाजीनगर. संभाजीनगरचा मी पण आहे, पण तुम्ही कुठले? पण कन्नड तालुका. कन्नड तालुक्यामधलं गाव कोणचं? गौरकुंड. मी निपणी आडगावचा आहे. हां, ती गाडी आपली तिकडं उभा. आपण कंटिन्यूसाठी दिंडीमध्ये आलेलो आहे आता. हां, घरी राहणाऱ्याला काय सांगसान तुम्ही? पण बाबा घरी राहणाऱ्याला काय सांगसान? बाबा 1 मिनिटं फक्त. जे घरी राहिले त्यांना काय सांगसान? म्हणून सांगू. नाही सिटिंग नाही. जे घरी राहिले, जे दिंडीत नाही आले त्यांना काय सांगसान?
त्याला सांगू आमची शूटिंग केली. शूटिंगचा विषय नाही हो, जे घरी राहिलेले तुमचे समजा जे आले नाही या 16 भागाला त्यांना काय सांगसान? आम्ही 16 बघून आलो. 16 बघून आलो. नाही नाही तुमचा वेगळा विषय काय सांगसान घरच्याला? बाबाचा विषय हाडे चालू आहे, काही विषय नाही. दिंडेकरी टाळकरी मृदंग म्हणजे काही विषय नाही. आणि गाडी इकडं उभा आहे आपली. आणि अशा प्रकारे गाडी आपली पण आपले आता मी दर्शन गिर्शन करून आलेलो आहे. पण गाडी कसं थांबणे गरजेचं आहे, कारण की पावत्या जास्त मारते आणि पावत्या मारून गाड्या सोडते. मग त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही पावती मारून कुठं पण येणार, पण आपल्याला तसं करायचं नाही. ते असं आहे, आपण आलो दिंडीमध्ये खरं आहे. घरच्या म्हणत होते मला येऊ नको तरी पण आलो, आपलं झालं सक्सेस, त्याचा काही विषय नाही आहे. पण वातावरणाचा विषय म्हणजे टॉपचा आहे बरं. खरंच वातावरण म्हणजे विषय. हे बघू शकतो वातावरण म्हणजे वेगळंच. हे म्हणजे खरं सांगायचं असतं म्हणजे 1 महिना द्यायला पाहिजे दिंडीला माझा असं म्हणणं आहे. 1 महिना द्यायला पाहिजे दिंडीसाठी असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे बाबा, बाकी काही नाही. हे बघू शकता फोटो काढू लागले, फोटो काढते. वातावरण पहा, इकडे कंपनीचं काम चालू आहे आता. आणि असं विषय कंपन्याचा असा. आणि धावू नये मग धावू नये चंद्रभागा. असं वातावरण. तर मंडळी आई कुठल्या आहे? धाराशिव. म्हणजे गाडी आलेली आहे का काय इथपर्यंत? अहो माझी गाडी असती तर मी पै आलेलो आहे दिंडीमध्ये. संभाजीनगर. हा तुम्ही धाराशिव, आपण एकच रूटला आहे सगळं, काही विषय नाही आहे. अरे भाई लोक चालू आहे दिंडीमध्ये. तर गाईज आता मी भांढऱ्या मारावरती है. तुम्हाला काय सांगू शकतो मी आता, ज्याचं दुखणं त्याला माहिती आहे. असं भारी वातावरण येईल ना, तुम्हाला काय सांगायचं. मला आता फ्रेश गी झालं मी, तेव्हा पहिलं वातावरण तर दाखवलं होतं मला मी, तरी पण फ्रेश झालं म्हणलं चला. असं विषय भाई. गाडी लॉक केली, तर बसलेलो इथे. काहीच विषय असा आहे, हे आपले दिंडेकरी आहे आणि यांचा असा विषय म्हणून माग वाना. हा तर असा विषय आहे. मी आता तर सगळं तुम्हाला दाखिलं, ते चालूच आहे आपलं काही घडामोडी चालू राहत असते, त्याचा काही विषय नसतो राहत. पण हे आपल्या संग ही गँग आहे, ही गँग आहे ना, पार शेवट लोक आहे, त्याचा काही विषय नाही. विषय टॉपचा आहे, टॉपचाच राहणार आहे. हे सगळीकडे म्हणजे पै जाणारे माणसं आहे, म्हणजे आम्ही सगळे जाणार आहे पै. दिंडी आज किती दिवस आहे आपली दिंडी? तिसरा दिवस तर आजचा आहे. किती दिवस राहणार आहे? 25 दिवस. हा तर तिसऱ्या दिवसाचा आमचा ते दिवस उगवला कसा आम्हाला माहिती आहे, त्याचा काही विषय नाहीये. इकडे पाऊस किती सांगा त्याला? खूप पाऊस चालू आहे, खूप पाऊस. अरे चंद्रभागा म्हणजे काय इंद्रायणी ना, इंद्रायणी. ते तुम्हाला काय सांगा, डोक्याची वरून पाणी म्हणजे ते विषयच नाही. ते पुलाची वरून पाणी चालू होतं. हा त्याचा काही विषय नाही आहे. आणि बाबा इकडे कपडे बदलू राहिले म्हणजे त्याचं काही विषय चालू आहे आता. आणि पत्रित घरचे जे घरी राहिले का त्यांच्यासाठी काही सांगणार असले तर सांगा. ढोरं गिरे कसे सांभाळायचे काय ते त्यांना सांगून द्या. हा आणि तुमचे मित्र त्यांना नाव घेऊन सांगा, त्याला चारा वैरण करा म्हणून. आता आमचे मित्रच गेले सध्याला, देवी आलेले वारीला, गेली आलेली शेजारी पाजारी कोणी असं सगळे वारीला. सका पाटील धोका पाटील कोणीतरी असेल ना. हा तर काही विषय नाही आहे. तर यांचा एक फोटो घेतो भाई मी. आणि टॉपचा विषय म्हणजे टॉपचाच राहणार आहे. संध्याकाळी तुम्ही बघून घ्या. चला विषय असा आहे, लाईन मध्ये उभा राहा. आणि हे सगळे आपल्या गाडीचे कस्टमर आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. तसं काही विषय नाही आहे. पण आता मी यांचा फोटो काढतो. आणि अरे टॉपचा विषय आपला फोनच क्वालिटीचा डायरेक्ट. हां
हे जे फोटो उद्या सकाळी व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, यूट्यूबला सगळीकडे राहणार आहे. यांना ओळखीत असले तर मला सांगा. तर गाईज विषय असा आहे, बरं तुम्ही सांगा इमानदारीनं. आता एक मिनटं, आता हे म्हणते मी जेवलो सकाळपासून जेवलं नाही आहे, हे म्हणते पैसे देऊन टाका. आता सकाळपासून आपल्याला 3 दिवसापासून काय अडचण पडली नाही पैशाची. खरं सांगायची गोष्ट, आपल्याला पैशाची अडचण केव्हा पडणार आहे, फक्त आपल्याला टाकी फुल करायची तवत मी तुम्हाला पैसे मागणार. याच्या उपयोग मी पैसे काय खर्च करायचे दिंडीमध्ये होय. पांडुरंग आहे म्हणते द्यायला, कोण आपण पांडुरंग कितीक देतो कितीक राहतो त्याचा आहे. पुढचा विषय काही टॉपचा विषय असेल ना काहीतरी देणार. आपली बस राहिली, बसा लवकर. आता भंडाऱ्या माळावर आम्ही जाणार खाली. काय तुकाराम नगर ना, तुकाराम नगरला जाणार आहे. खाली होतो आम्ही पाहिलं ना, म्हणजे आमची मंडळी भेटली तिथं, पण आम्ही दर्शनासाठी वरती आलो. आता काही विषय नाही आहे, टॉपचा विषय. बाबा इतके खुश आहे, बाबाला घरून फोनवर नाताचे. बाबा जेवले का, बाबा जेवले का, बाबा म्हणते हा हा बा हा. बाबा चिडचिड चिडचिड चिडचिड, जेवाल थांबर जेवाल थांबर जेवाल. तर चला आज संध्याकाळी डाळ वाटताच कार्यक्रम आहे, काही विषय नाही. थोडंफार होत असतं 19-20 आहे नाही बाबा. दिंडीच कार्यक्रम तसे राहते. पाठीमागून एक दिंडीवर आली, आता आम्हाला खायचं. तर भाई बाबा भेटलेले आपल्याला इथं भांडऱ्या माळावरती. बाबा कुठले तुम्ही? पारनेर तालुका नगर जिल्हा का? नगर जिल्हा. मी संभाजीनगरचा आहे. मी सोलापूर आपलं सोलापूर धुळे रोड आहे का, त्या रोडवरती माझं गाव आहे निपणी म्हणून. तुम्ही पारनेर तालुक्यात काही विषय नाही. बाबा सांग 2-4 फोटो घेतले म्या मुद्दामून म्हणलं आपले पिढीला दाखवा पुढच्या. धन्यवाद मामा. भाई विषय असा टॉपचा, तुम्हाला काय सांगून फायदा आहे. लय भारी भारी मंडळी भेटू राहिले आपल्याला गाड्यामध्ये. मामा असे म्हातारे आमच्याकडे भेटत नाही भाई पायाला. तर मंडळी निघलो आम्ही भांडऱ्या माळावून खाली. रोड दाखवतो मला मी, पहा तुम्ही. भाई विषय हाडे बघा, धुक गिक नाद नाही करायचा. भाई विषय बघा ना ह्यो, कसं वातावरण. दिंडीमध्ये या शिका काहीतरी, कसं वातावरण, पाऊस पाणी वारा गारा. पोरं फोटो काढून राहिले. हे इकडं सेल्फी पॉइंट आहे. कसा विषय, वर डोंगर आहे इकडं. हे इकडं भांडरा माळ आहे बा. इकडे खाली जायचं आपल्याला, इथून खाली. कसा विषय. हाव बाई 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 बाई. काय सांगसान बाबा घाटाच्या बद्दल, सांगा काहीतरी. बाबा नातू पंतू सगळे सोडून येले बाई. झेंडेकरी, टाळकरी, मूर्तंकरी. तर बाबा दिंडी चाललेली आहे वरती दर्शनासाठी, असा विषय. आणि व्हिडिओ मोठा होणार आहे, त्याचं काही अडचण नाही, आपण करून घेऊ शकतो, तुम्हाला माहिती आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाबा विषय हाडच राहणार. आणखीन 1 महिना काढायचा आपल्याला दिंडीमध्ये. वर झाला आपण त्यावरचं वर आहे त्याच्यामुळे. कसं घाट कसं आहे, संक्शन कसा आहे विषय. दिसला दिसला दिसला. हा असा विषय भाई. कसा आहे विषय. कसा विषय. मंडळी आपण घाट उतरून घेऊ, मग पुढचा विषय दाखवतो तुम्हाला. काय संध्याकाळचं काय नियोजन आहे, काय नाही, कसं काय टॉपचा विषय होईल. चला. विषय असा आहे, आम्हाला पाटील भेटले. पाटलाला काही खायला नाही आणलं का? पाटील भेटले, मोठे पाटील, 96 कोळी पाटील. अरे भाऊ
आणि वामन भाऊ काय चालू आहे दिंडीचा सोहळा कसं काय दिंडी जातात धकाच येतो कवाशिक धाकणं ते माणूस गेला कोणचा माणूस गेला पोलीस माणसं जेवण आणतात कोणचा ते सांगायला लागले पुढे जेवण घरी पुढे गेले लोक नेतील म्हणजे अरे काय विषय भाई आम्हाला जेवण येणार आहे भाई आणि आम्हाला हे भेटले काय म्हणते आमचे चुलते येई नाद नाही करायचं भाई आणि इकडे पाटील पाटील काय सांगसान घरी राहील लोकांना काय सांगसान या म्हणा इकडे लय मजा म्हणा सांगा सांगू काहीच विषय असा आहे आम्हाला अण्णाच्या मिसेस भेटल्या आणि त्या दिंडीमध्ये तुळस घेणार आहे डोक्यावर आणि इथून पंढरपूरपासून आपलं काय पुण्यापासून तर पंढरपूरपर्यंत अजून डोक्यावर कळस घेऊन जाणार डायरेक्ट नाही खरं सांग कळस नसते देत बाबा ते तुळस तुळस पण म्हणता ते बरोबर. इकडे गाड्या उभा आहे आमच्या आणि या साड्या गिड्या वर आल्या आता या दिंडीतल्या पाऊस पडेल मारणार पाऊस किती पडा सांग त्यांना कोण बोलत पाऊस किती पडा सांग ना तू पब्लिकला पुढे पब्लिक तिथे सांगायला मित्रांनो आम्ही चाललो येलेवाडी ना येलेवाडी मध्ये चाललेलो ते जेवणाचं ठिकाण आहे आमचं आणि तुम्हाला दिंडी दाखवते मी आता ही दिंडी पण तिकडे चाललेली आहे बघू शकता तुम्ही दिंडी छोटीशी आहे पण चालली बिचारी काही होईना काहीच आम्ही येलेवाडीत आलेलो आहे आणि इथं पंगती म्हणते पंक्तीवाल्या माणसाला भेटू घालतो भाई त्यांना तर भाई तुम्हाला पंक्तीवाल्या माणसाला भेटू घालतो आणि ते आमचं नारळ श्रीफळ देऊन स्वागत करणार आहे ते बी दाखवतो तुम्हाला असा विषय भाई तर चला या गाव आहे आणि इथून मध्ये काहीतरी असा विषय आहे काही इथंच पलटायची गाडी काही माहीत नाही आहे हां इथं कुठंतरी आमची इथं गाडी चालली ना तिकडं जाय तर गाईचा असा विषय भाई गाईच हे इकडं हरिभक्त आम्ही आता चाललो तिकडं हा तर गाईज हे गाव आहे येलेवाडी ना हे घर आहे ते आमची ज्याची पंगत आहे का त्याचं घर आहे भाई हे मित्रांनो पहा किती लोक अन्नदान करते माहिती आहे का इथं पोहोचलो आम्ही आता थांबा गाडी साईडला येतो मग तुम्हाला भेटतो मंडळी आम्ही आलेलो आहे येडेवाडीला आणि आता इथं अशा प्रकारे गाडी लिहिलेली आहे आणि ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहे विषय असा आहे सकाळपासून लोक उपाशी आहे मग तुम्हाला खोट नाही सांगत सकाळी 7 वाजेपासून उठेले लोक आणि लोकांच्या पोटात अन्नाचं कण सुद्धा नाही आहे ह्या कोल्ह्याला गाडी नेते त्या कुल्ल्याला गाडी नेते अरे तुम्ही दिंडी काढणारे तुमचं नियोजन पाहिजे जे दिंडी काढते का त्याचं नियोजन पाहिजे आणि इथं असं आहे मित्रांनो इमानदारी खोट नाही सांगत तुम्हाला जेवढं एवढं लागतंय ना तर इमानदारीनं तुमचं नियोजन पाहिजे का काहीतरी गोष्टी कुठेतरी घडायला पाहिजे पाऊस नसतं तर तुम्ही येऊ पाप करू म्हणून पाऊस येऊ मित्रांनो खरं आहे आपण बोलतोय पुण्य काही नाही महाराज तुम्हाला खोट नाही सांगत सगळे पाकिटावरले महाराज आम्ही इथं येलेवाडीला मुक्कामाला आहे आणि आज आहे वांग्याचं भरीत आहे ना अण्णा होय अण्णा आज काय आज आहे येलेवाडीमध्ये वांग्याचं भरीत असं काहीतरी विषय आहे आणि आता आम्ही वांगे गिंगे काय पितो दर्शी गोरख भाऊ जरा हिसाबान कापा आम्ही वांग्याची भाजी बनायची थांबा मित्रांनो पाऊस येऊ राहिला दर्शी तर मंडळी आम्हाला पिंटो काकाच्या गाडीत आलो मी आणि सगळे गँग बसलेले आता हे भजन म्हणणार आहे सगळे अरे बाप अरे अरे मला आज कळलं दिंडी काय कर मला दिंडी वेचत नव्हती अशी दिंडी कळली अशी दिंडी नदी बाई अरे मोकार झेंडेकरी मोकार पकवती मोकार खाते मोकार आगती चला अरे नाही दिंडीचा नादच नाही करायचा दिंडी टॉपची होती भवानी बाबाच कारखाना वय भवानी बाबाच कारखाना अरे बाबा काय सांगणार तुम्ही आता काय
सांगा बाबा आता सांगा काहीतरी दिंडी बद्दल सांगा. दिंडीचा सोहळा चांगला आहे पण पावसामुळे थोडा आडी अडचणी येऊ राहिल्या. आल्या आडी अडचणी आल्या सांगा काही. पाण्या पावसामुळे अडचणी आल्या बाकी तरी काय नाही, चांगलं आहे आई सगळ्यात खायचे जास्त- मला पावसानं लावून सगळ्यात जास्त लोड बाबा. पाण्या पावसामुळे मंडळी आम्ही फिरत आलतो इकडं वैकुंठाला. आम्ही यांचे फोटो गिटो काढले आणि फोटो म्हणायचे फोटो काढा मला मम हात म रुसणं डोळ्याला पाणी लावा म्हणा. चला चला पाणी वाचाय इंद्रायणीच पाणी वाटर पाठीमाग राहिलं तिकडं ते मंदिर बघा न काय नजारा. इकडे हरी आहे मंदिर नाही. ते काय वर तिकडं. इकडे पुढे मंदिर. तर गाईज असा विषय सोळा आनंदीचा. अहो नंदीचं दूध काढलं होतं तुकाराम महाराजाच्या मुलीना. तर ते तुम्हाला मंदिर दाखवतो आम्ही आता. नंदी आहे. ते नंदी तुम्हाला दाखवतो त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आता भारी आहे. तुम्हाला दाखवतो मी ते तुकाराम महाराजाच्या मुलीने त्या नंदीचं दूध काढलं होतं ते ठिकाण आणि ते नंदी पण आहे आणखीन तिथं म्हणजे मूर्ती तुम्हाला दाखवतो. चला हे बघू शकता तुम्ही. हां कसं मंदिराचा आकार वगैरे. कुठं कोणतं गाव? येलेवाडीमध्ये आम्ही येलेवाडीमध्ये देवडी गावामध्ये आणि ह्या स्थापना केलेली आहे इथं नंदीची. होती. हा. त्या गावात पाहुणे आल्यानंतर ह्या नंदीचं दूध काढून चहा बनवली होती. खीर 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 केली होती सॉरी तुकाराम महाराजाच्या मुलीने म्हणजे असं विषय. हा चला चला म्हणा भजन गिजन म्हणा मंडळी. हरे पांडुरंग हरे पांडुरंग. शेषराव काय सांगशील या नंदीबद्दल तू. तुकाराम महाराज हे बाबा नंदी मंडळी आम्ही आलो होतो इथं येलेवाडीला आणि ज्याला कोणाला असं मरणाची असं हे झालं असन तर ते आम्हाला येऊन भेटणे. इथे येलेवाडीमध्ये स्मशानभूमीचा घाट आहे तिथं आम्ही फुकट जाळू शकतो त्याची काही अडचण नाही आहे. जे खंड दिंडीमध्ये खतरेला असलं त्याला पण जाळू शकतो त्याचा बी काही विषय नाही आहे. काय विषय असा आहे सगळे खाऊन पिऊन झोपलेले. आता मी दर्शक अगरबत्त्या आणतो मच्छर लावायला. चला इथं लाईटच नाही 2 दिवस झाले म्हणे. विषय असा आहे मच्छर अगरबत्ती आणलेली या गावात लाईटच नाही आहे असा विषय. इथं सगळे खंबे पडलेले पावसामुळं आणि काही विषय नाही आहे असा विषय येतो आमचा. त्यामुळे अगरबत्ती घेऊन चाललो आहे लावायला मच्छर. तर चला तर मंडळी आपण येलेवाडीमध्ये आम्ही तुकाराम महाराज मुलीचं गाव तुकाराम महाराजच्या मुलीचं गाव आहे इथं आणि इथं मुक्काम आहे आमचा. आणि उद्या सकाळी इथून दिंडी निघणारी आणि उद्याचा मुक्काम कुठं आहे पिंपरी चिंचवडमध्ये खंडोबाचं मंदिर तिथं मुक्काम आहे आमचा. आता उद्याच्या घडामोडी तुम्हाला उद्या दाखवू पण हा ब्लॉग इथंच एंड करतो मी. पण लाईक शेअर सबस्क्राईब करा. सांग शेषराव त्यांना. हो हो करा 100% व्हायरल करा म्हणा व्हायरल करा छान. आणि पैसे येऊ द्या म्हणा. पेमेंट चालू होऊ द्या म्हणा सांग. कंपनीचं हां छान गाईज पण चालू होऊ नये होऊ पण आपलं दिंडी दाखायची आपल्याला. तर गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटून नवीन व्हिडिओमध्ये सकाळी. आमचा नेनू झोपलेला आहे. नेनू काही सांग इकडे इकडे ये ना. अरे इकडे ये नेनू नेनू. लाजत गिजत नाही येतो. तर गाईज हा नेनू आहे यानं स्पेशल दिंडी आणलेली आहे शेषरावणीने. ह्या विष्णू काका हे सोबत सगळे गँग सोबत आहे. उद्या खंडोबाज मंदिरात उद्या आपलं खंडोबाज मंदिरात मुक्कामी नेनू माहिती आहे ते. आणि नेनू आपल्या गाडीत राहणार आहे. पुरे एवढं सिटिंग ते दिंडी टाळकरी माळकरी फेटेकरी सगळे दाखवणार आहे तुम्हाला. फक्त व्हिडिओ बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा.